दिलेलं जे काही आज नोटीस आहे त्याची कोर्टची बैठक लवकरच होईल। या संदर्भामध्ये आम्ही वकिलांकडून सुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ, त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू। त्याच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही। इतर कोणाचा हिंदू पाठीवरती झाला असेल तर आज कायदेशीर वैधता तपासणं मी सांगतोय की मला स्वतःला सखोल दर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही सत्य नाही। आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाचा आहे। पक्षाने कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे। तथापि त्यांनी दिलेलं जे काही आज नोटीस आहे आमची कोर्टची बैठक लवकरच होईल। या संदर्भामध्ये आम्ही वकिलांकडून सुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू। ज्या व्यक्तीने ही नोटीस बजावलेली आहे ते तुमच्या पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत राष्ट्रीय कार्यकारिणी, त्याच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची नोटीस बजावली? माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही। इतर कोणाचा दिल्ली पातळीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी ज्ञात नाही। आम्ही आज उद्या बसूच दोन बाबी आहेत। एक तर याची कायदेशीर वैधता तपासणं मी मगापासून ते सांगतोय की मला स्वतःला सखोल दर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे। पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत आहे। त्यानंतर आम्ही एकत्रितपणाने बसून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या बद्दल जे काही पत्र दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकं शिस्तभंग किंवा काय हा सुद्धा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बसून आम्ही त्या संदर्भातला नक्कीच त्या ठिकाणी करू। असं म्हणणं आहे की यामध्ये कोणतं राजकारण नाहीये, यामागे कोणतं राजकारण नाहीये, मात्र ज्या प्रकारे नोटीस बजावली आहे ती योग्य आहे। त्यामुळे जी निवड झाली आहे ती अजित पवार ज्या प्रकारे करायची त्या प्रकारे झाली नाही असं विचार नाही। त्यांचं म्हणणं का मी ते सांगितलं ना, मी वाचलेलं आहे। सकृत दर्शनी मला स्वतःला असं वाटतं की ते तथ्यहीन आहे आणि त्याच्यामुळेच त्या संदर्भामध्ये काय पुढे उत्तर द्यावं लागेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। पण आम्ही सगळेजण कुरुप म्हणून बसू आणि मग आवश्यकता वाटली तर त्या संदर्भातला कायदेशीर सल्ला घेऊ। ज्यावेळी बाबतीमध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाला दिलेले कागदपत्र आणि याच्यामध्ये आतापर्यंत 3 ते 4 वेळा अशा पद्धतीचे प्रकार दिसून येत आहेत, त्यामुळे एक संशय असा बळावतो आहे की पक्षांतर्गतच पुढे काही लोक घोड्या करतायत किंवा अध्यक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। आज पक्ष एकसंघपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे। निर्विवादपणाने काम करत असतानाच पक्षाचं जे काही काम, विशेष करून संघटनेचं काम, एसआरच्या बाबतीमध्ये जे पूर्णपणाने नेटवर्क आम्हाला राज्यभरामध्ये उभं करायचं होतं BLAचं, ते करण्यामध्ये पक्षाच्या वेळोवेळी बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत। विधिमंडळ सदस्य, विधानसभा, विधान परिषद यांच्यासुद्धा नियमित बैठका आम्ही त्या ठिकाणी घेत असतो। आमच्या सर्वांचे नेते, आधारस्तंभ स्वर्गीय अजितदादा, 22 जुलैला त्यांचा जन्मदिवस, दुर्दैवाने त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ नियतीने आमच्यावरती आणली। त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यभर कार्यक्रम, संबंध राज्यभरामध्ये, देशभरामध्ये दादांनी त्यांच्या कर्तृत्वातून, मेहनतीतून, जी काय प्रचंड क्षमतेतून प्रतिमा तयार केलेली होती, आज दादा आमच्यामध्ये नाहीत हे आम्हाला सहनीय होत त्या ठिकाणी नाही। पण तरीसुद्धा 22 जुलैला तो संबंध सप्ताह आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या मार्फत ज्या बाबीमध्ये दादांनी अधिक लक्ष घालत महाराष्ट्राला, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असे वेगवेगळे उपक्रम पर्यावरणासहित, क्रीडा क्षेत्रासहित, आरोग्य असेल, प्रशासकीय बाबीतला असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी साजरे करतो आहोत। पक्ष एकसंघपणाने वाटचाल करतो आहे।
हाच आहे की 22 तारखेला तुम्ही अजितदादांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा करणार आहात. त्या पूर्वी अशा पद्धतीचे वाद हे चव्हाट्यावर आणून जाणीवपूर्वक पक्षाला कुणी बदनाम करताय. एक असं आहे की कुणी एखादी व्यक्ती त्या संदर्भात पत्र लिहिते याचा अर्थ पक्षामध्ये कुठेतरी असंतोष आहे असं मानणंच चुकीचं आहे. कोणा एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्ष नाही. पक्ष पक्षाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणाने पक्ष योग्य पद्धतीने वाट. सुनेत्रा पवारांची निवड कायदेशीर झाली आहे, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ असं विधान यावेळेस सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. सोबतच अध्यक्षपदाची निवड नियमानुसारच झालेली आहे. मतं त्या ठिकाणी मांडली जात असतात. पक्ष आमचा लोकशाही माध्यमातून त्या ठिकाणी चालत असतो आणि त्या पद्धतीने क्वेश्चन के मुताबिक ही वो है और हमारे नेता सुनेत्रा बहनी पवार राष्ट्रीय अध्यक्ष पद पर जो कुछ चुन के आए पूरा वो कायदेशीर प्रक्रिया करके. तर याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ असं महत्वाचं विधान यावेळी सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्षात असंतोष आहे असं होत नाही असं देखील यावेळेस सुनील तटकरे म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.